इथे मी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग नाश्त्याची तयारी करत आहे. तर तुम्ही ते बघू शकता. इथे मी नाश्त्याला ज्वारीच्या पिठाचे घावणे आणि अंड्याची भुर्जी करणार आहे. आज मावशी घरी जाणार आहे, तर मावशी आज नाश्ता करून जाईल. तर इथे मी एक बाउल भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. तर हे जे ज्वारीचं पीठ आहे ना, तर 4 किलो ज्वारी आणि 1 किलो कणी असं हे मिक्स पीठ आहे. तर एका पातेल्यामध्ये आपल्या ज्वारीचं पीठ, रवा आणि मीठ ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून त्याचं छान मस्त बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की मी आता तर इथे 1च ग्लास पाणी घेतलेलं आहे, पण मला नंतर साधारणपणे 1.5 ग्लास पाणी पुन्हा मला ॲड करावं लागणार आहे. आणि हे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी ॲड केल्यानंतर याच्यात पिठाच्या थोड्या गाठी होतात, पण एक लक्षात ठेवा, हे जे पीठ आहे हे पीठ खूप मऊ असतं, त्यामुळे ज्या गाठी आहेत लगेचच मोकळ्या होतात, जास्त वेळ लागत नाही. तर इथे माझं बॅटर तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी चिमूटभर कुकिंग सोडा ॲड करणार आहे. आणि या बॅटरमध्ये चिमूट सोडा ॲड करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं, आपण जे घावणे करणार आहोत त्याला छान मस्त जाळी सुटेल, त्यासाठी आपण इथे कुकिंग सोडा ॲड करतो. तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे घावण्यांसाठी आपलं पीठ छान मस्त तयार झालेलं आहे. तर इथे अंड्याची भुर्जी तयार करण्यासाठी मी इथे 6 अंडी घेतलेली आहेत. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे. तर मी साधारणपणे 1 पळी तेल ॲड केलेलं आहे. तेल ॲड केल्यानंतर त्यामध्ये बारीक टेचलेलं लसूण आणि बारीक चिरलेला कढीपत्ता ॲड करायचा आहे. आणि छान व्यवस्थित आपला हा लसूण हलका ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि बारीक चिरलेली मिरचीसुद्धा ॲड करायची आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी हळद, गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. तो सुद्धा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायचे आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जर तुम्हाला ही अंड्याची भुर्जी तिखट हवी असेल, तुम्ही त्यामध्ये मिरची स्किप करून तुम्ही त्यामध्ये मसाला वापरू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगेल की खूप वेळा याच्या आधी मी जेव्हा ही भुर्जी करायची तेव्हा माझ्या हातून भुर्जी खारट व्हायची, मला मिठाचं प्रमाण समजत नसायचं. तर मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला अंड्याची भुर्जी करायची असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला मिठाचं प्रमाण ओळखायचं असेल, तर आपण ही जी कांदा टोमॅटोची जी चटणी करतो, ती चटणी तुम्ही आधी टेस्ट करून बघा. त्या चटणीमध्ये जर मीठ असेल तर आपल्या भुर्जीमध्ये मीठ असतं. तर आता आपण यामध्ये अंडी फोडून घ्यायची आहेत, ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. आता हे सगळं आपल्याला छान म्हणजे असं एकदम एकदम पातळ दिसतंय, पण आपल्याला मंद गॅसवरती ही भुर्जी पूर्ण घट्ट होईपर्यंत आणि मोकळी होईपर्यंत सतत फ्राय करत राहायचं आहे मंद गॅसवरती. आणि तुम्ही भुर्जी करताना फ्राय पॅनचा किंवा तुम्ही नॉनस्टिकच्या कढईचा वापर करा, म्हणजे ही जी भुर्जी आहे ना, ही खाली अजिबात चिटकत नाही. आणि आपली भुर्जी झाले हे कसं ओळखायचं, जेव्हा ही अंड्याची भुर्जी आहे ना, ही तेल सोडते. आणि जेव्हा ही अंड्याची भुर्जी तेल सोडते ना, तेव्हा समजून जायचं आहे की ते आपल्या अंड्याची भुर्जी छान मस्त तयार झालेली आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जर तुम्हाला अंड्याची भुर्जी अजून थोडी खरपूस करायची असेल, तर तुम्ही अजून 10 मिनटं मंद गॅसवरती ही अंड्याची भुर्जी तुम्ही फ्राय करू शकतात. तर तुम्ही ते बघू शकतात की छान मस्त अंड्याच्या भुर्जीने तेल सोडलेलं आहे आणि ही अंड्याची भुर्जी पूर्णपणे अशी मोकळी अशी झालेली आहे. तर इथे आपली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेते आणि मी जी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती, ती कोथिंबीर आपल्याला या
यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. तर कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की याच्या आधीसुद्धा मी अंड्याची भुर्जी करायची, पण माझ्या हातून थोडी खारट व्हायची. मला मिठाचं प्रमाण कधी समजत नसायचं. पण एखादा पदार्थ आपण जेव्हा सतत करतो आणि नंतर मग आपल्याला काही अनुभव येतात आणि त्या अनुभवातून आपण काही गोष्टी शिकतो. तर मलासुद्धा म्हणजे अंड्याच्या भुर्जीमध्ये मीठ कसं ओळखायचं हे मी अनुभवातूनच शिकलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपलं हे अर्धा तास झालेलं आहे. तर इथे आपलं हे जे बॅटर आहे, बॅटर तयार झालेलं आहे, पण थोडं घट्ट आहे, कारण आपण यामध्ये रवा ॲड केला होता, तो थोडा फुगलेला आहे. तर इथे मी पाऊण ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड करून छान व्यवस्थित आपलं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे पाणी. तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे. त्या तव्यावरती मी म्हणजे तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकतात. तर आणि मी घावणे करताना नेहमी तुपाचाच वापर करते. तर इथे मी गॅस बारीक ठेवलेला आहे. आपला इथे भिड्याचा तवा गरम झालेला आहे. आता ह्या भिड्याच्या तव्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर आहे छान मस्त ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि बॅटर ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे आणि 5 मिनटं वाफ द्यायची आहे आणि 5 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि कडेकडेने आपल्याला तूप सोडायचं आहे, तूप किंवा तेल सोडायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ना, ह्या ज्या कडा आहेत ना, जेव्हा म्हणजे जेव्हा ब्राऊन कलरच्या होतात ना, तेव्हा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. म्हणजे आपण समजून जायचं की खालची बाजू खूप छान मस्त ब्राऊन आणि खरपूस झालेली असेल. तर इथे आणि हा जो म्हणजे ह्या घावण्याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्या पूर्णपणे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी घावणं दोन्ही साईडने छान मस्त मी भाजून घेणार आहे. गावाकडे एका साईडनेच भाजून घेतात आणि ऑलरेडी घावणा जेव्हा खालची बाजू जेव्हा ती ब्राऊन होते ना घावण्याची, तेव्हा तो दोन्ही साईडून शिजलेला असतो. तर इथे आपला घावणा तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगेल, आपल्याला एकाकी घावणे काढायला जमत नाही, पण जेव्हा तुम्ही सतत घावणे काढायला सुरुवात करा तेव्हा तुम्हाला घावणेसुद्धा काढता येतील. अशा प्रकारे ते ज्वारीच्या पिठाचे घावणे तयार झालेले आहेत. मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज सकाळी अर्ली मॉर्निंग उठून नाश्ता वगैरे केला, कारण आता मावशी वेद विप्रा हे घरी चाललेले आहेत. तर तेच आणि तुम्हाला सांगेल की आज ना सकाळी ना पहाटे 6:30 किंवा 7च्या दरम्यान पाऊस पडला आणि खूप छान वाटतं. 2 दिवस झाले सकाळीच पाऊस पडतो. आणि हे बघा, हे वेद, हा ज्ञानेश आणि विप्रा इथे येऊन बसलेत. तर कधी या कल्याणला? ती बोलते कधी येईल माहिती नाही. कधी येशील वेद? बोल ना. पुढच्या वर्षी. कधी? पुढच्या वर्षी. होय, कधी येशील? तिला माहीतच नाही. मावशी आणेल तेव्हा असं तिचा. चला, तर आता मी आईला आणि मावशीला चालले सोडवायला स्टेशनला. चला, तर आता आम्ही निघतो.
गुड इव्हिनिंग गाईज. पण आता रात्र झालेली आहे. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि ज्ञानेश मोबाईलवरती टिट्टी-पो कार्टून बघतो आहे. तर आणि मी तुम्हाला सांगेल की 11:15 वाजता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुसळधार पाऊस पडतो बाहेर. तुम्ही बघू शकता आणि खूप बरं वाटलं की मुसळधार पाऊस पडतो. आणि आता पावसाची खूपच गरज आहे. पाऊस पडलाच पाहिजे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी मावशीला बस स्टँडला सोडून दिला, म्हणजे बसमध्ये बसून दिलं. त्यानंतर मग आईलासुद्धा ट्रेनमध्ये बसून दिलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर आम्ही जो सकाळी नाश्ता केला होता आम्ही ते दुपारी खाल्लं आणि त्यानंतर आराम केला. संध्याकाळी ज्ञानेचा कराटे क्लास होता, तर ज्ञानेसुद्धा कराटे क्लासला जाऊन आलेला आहे. तर आता आमचं संध्याकाळचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही म्हणजे मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही आता बेडरूममध्ये आलेलो आहोत. तर इथे मी आणि ज्ञानेश आम्ही दोघेही पावसाची मजा घेत आहोत. तुम्ही बघू शकता खूप मुसळधार पाऊस पडतो आहे वगैरे. म्हणजे अक्षरशः समोरच्या बिल्डिंगीसुद्धा म्हणजे एकदम अशा फिक्कट अशा दिसत आहेत, म्हणजे एकदम दूरवर अशा बिल्डिंगी आहेत अशा वाटत आहेत. आणि खाली जो म्हणजे पाणी पडतो आणि जो पाणी वाहतो आहे ना, ते बघून खूप बरं वाटलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तुम्ही बघू शकतात बाहेरचा नजारा आहे तो अप्रतिम दिसतो आहे, म्हणजे सगळे लाईट वगैरे आणि सही दिसतो आणि खूप बरं वाटलं आहे. सो बाय बाय, गुड नाईट.